तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आता बघू शकता आम्ही चाललोय नदीवरती। हा गावाकडचा अलके सुकम आणि इकडे पाठीमागं अमोल सुकम, हे दोघं अनुभवी माणसं आहेत नदीवरली। आता ही खाली नदीवर जायची पाकाडी आहे, बावकरवाडीतनं येते। हे दोन हौशी कलाकार आणि अनुभवी माणसं, एक बंटी आणि हा दुसरा मंदार। आता एवढी पोरं जमलेत नदीवर जायसाठी आणि आपला इथं पर्याय हा बघा, हा पर्याय आहे। आता या पोरांसोबत चाललोय, बघूया आपल्याला मासेमारी कशी करतात ते दाखवणार आहे ती पोरं गावाकडची। मित्रांनो बघू शकता, हे खदूल पाणी बघून आपली पोरं कशी धावत येत आहेत। बघू शकता त्यांच्या अंगामध्ये आता एकदम रस आलाय, मासे खूप भेटतील याचा। तर मित्रांनो मी आता आलोय नदीवरती, बघू शकता हे मासे काढतायत खोयनीमधले। हे बघा, ही खोन काढले। ही बघा आपली गँग चिल्ली पिल्ली आणि दोघं इकडं खतरनाक अशा मोठ्या पाण्यातून खोयनी काढताना बघू शकता कशा प्रकारे बांधाला खोन लावली जाते। आता ही खोन आहे हातात मध्ये त्यांच्या, आता ती खाली पाण्यामध्ये बुडून खोन लावली जाईल। बघा तिकडं त्याने एक लावले खोन, आता ही दुसरी इकडं खोन लावायचं चालू आहे। तर बांधाला आपल्या धबधबा पडायला चालू झाला। हे बघा कशा प्रकारे खोन लावली जाते, लावून झाले। चला अजून आपण पुढे अजून किती खोयने आहेत त्या बघूया। हे बघा हे आपलं नदीचं मोठं धरण आहे। हे बघा कशा प्रकारे खोन बांधण्याची काढली जाते ते आपल्याला दाखवत आहेत। हे बघा आता खोन काढले त्यांनी, बघूया किती मासे आहेत त्याच्यामध्ये। मासे तर फडफडत आहेत, बघू शकता। आता ते मासे पिशवीमध्ये काढले जात आहेत। हे बघा हे अशी खोन सोडून मासे काढले जातात पिशवीमध्ये आणि परत ती खोन आपल्या बांधाला लावली जाते। हे बघा मासे काढतात पिशवीमध्ये। हे बघा मासे एवढे मिळालेत। मित्रांनो आता आपली पोरं चाललेत नदीच्या पलीकडे, त्यास तिकडे बघू शकता तिकडे पण आपले अजून खोयने आहेत, ते आता काढणार। बघू शकता कसे पाण्यामध्ये बुडून वगैरे खोयनी काढल्या जातात, खूप कसरत करावी लागते। आता हे गेलेत नदीच्या पलीकडे त्या साईडला। वांबीचा मासा भेटायला चालू झाला या खदूल पाण्यामध्ये। मित्रांनो कसा वांबीचा मासा बाहेर आणला जातोय, या खोयनीमध्ये वांबीचा मासा आहे। आता तो कसा पद्धतीने काढला जाईल पिशवीमध्ये तुम्हाला दाखवतो। आता ही खोन सोडली जाते। आता तो पिशवीमध्ये टाकला जाईल, बघू शकता। बघू शकता तुम्ही वांबीचा मासा। हे बघा एक मिनिट, हे खदूल पाणी आल्यामुळे आपल्याला रात्री वांबीचा मासा भरलाय। एवढा छोटासा मुलगा आहे तरी तो या पाण्याला घाबरत नाही आहे, त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा काय आहे तो। यानं पण आता दुसरी खोन आणले, त्याच्या पण वांबीचा मासा दिसतोय, बघू शकता आपण। हे फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळेल मासेमारी। हे बघा बघू शकता वांबी।
बघू शकता काय कसरत करावी लागते खोयली लावताना व काढताना एवढ्या मोठ्या पाण्यातून. बघा एवढ्या छोट्या वयात खोईन बांधायला शिकलाय.